नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काही गोष्टी नक्कीच कानामागं टाकण्यासारख्या नसतात आणि त्या वारंवार समाजामध्ये, लोकांमध्ये, नागरिकांमध्ये बिंबाव्या लागतात. कारण या गोष्टी जर आपण यांचे उहापोह केला नाही किंवा या गोष्टीची आपण जर चर्चा केली नाही तर अशा काही विकृत गोष्टी आहेत की त्या गोष्टीचा समाजावर किंवा दुर्बल घटकांवर, कमजोर घटकांवर दुर्गामी परिणाम घडून जातात. म्हणूनच अशा गोष्टींचं नेहमी या गोष्टी माध्यमांमध्ये किंवा लोकांमध्ये त्याची देवाणघेवाण केली पाहिजे. यासाठी आपला नक्कीच प्रयत्न राहील. आता 3 मिनिटांमध्ये ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा, कुणी आलतू फालतू गोष्टी जो करतो तर हा कुणी युवक असेल, आता त्याचं नाव पण डिटेक्ट झालंय, योगेश सावंत. तर आपण एखादी गोष्ट सोडली असती की हा कुठल्या तरी सभेमध्ये आला असेल, कुठल्या तरी याच्यात बोलला असेल, काहीतरी बराळला असेल. पण जेव्हा आपल्याला माहिती मिळते की हा योगेश सावंत बारामतीचा राहणार आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहेत आणि रोहितदादा पवारांचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे, अतिशय जवळचा, विश्वासू. त्याच्यामुळं ही गोष्ट चिंतेची वाटते की रोहित पवार हे एका संवैधानिक पदावर आहेत, ते पण एका तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना पण लोकांनी मतं दिलेत, त्यांना पण निवडून दिलेत. जबाबदारी तर तुमच्यावर पण आहे की तुमचा एखादा कार्यकर्ता कुठल्या तरी समाजाच्या विरुद्ध गरळ ओकतो, विष ओकतो, त्यात तो राज्याच्या गृहमंत्र्यांना चॅलेंज करतो, धमकी देतो की देवेंद्र फडणवीसांसहित अख्ख्या ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपू. आणि हाच प्रश्न जेव्हा आता त्याला अटक पण झाली, हाच प्रश्न जेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार आशिष शेलार असतील किंवा राम कदम असतील, यांनी विधानसभेमध्ये अतिशय आक्रमकपणे उचलला, अतिशय आक्रमक भाषेमध्ये उचलला. कारण ही जी काही गोष्ट आहे ही टाळाटाळ करण्यासारखी नाहीच आहे मुळीत. कुठल्याही गोष्टीचं समर्थन होईल, पण कोणाला तरी जीवे मारण्याचं किंवा कुठल्या तरी समाजाला गाडण्याचं, कुठल्या तरी माणसाला मातीत गाडण्याचं, ही भाषा म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. आज देश कुठं चाललाय, राज्य कुठं चाललंय, मानसिकता आपली काय आहे, आपण काय बोलतोय, कुठल्या गोष्टीचं आपण समर्थन करतोय, या सगळ्या गोष्टीची चर्चा नक्कीच व्हायला पाहिजे. तर हाच तो गंभीर प्रश्न आशिष शेलारांनी, राम कदमांनी उचलला की ह्या योगेश सावंतला सांताक्रूज पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली आणि अतिशय निंदास्पद याचं जे काही विधान आहे, बयान आहे, सगळं आपलंही ते बोलून झालंय. पण याला सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली, रात्री अटक झाली आणि या राज्याच्या विधानसभेमधील एक सदस्य आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे विद्यमान आमदार
रोहित पवार हे सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या सिनियर PIला फोन करून सांगतात की तुम्ही त्यांना अटक कशी केली, कुठल्या कायद्याखाली केली, का केली, त्याचा असा कुठला गुन्हा आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. आणि हेच राम कदमांनी अतिशय आक्रमकपणे विधानसभेमध्ये मांडल्यानंतर की तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यासहित अख्ख्या ब्राह्मण समाजाला मारणार आणि अशी भाषा करणाऱ्या व्यक्तीला किंवा आरोपीला सोडवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सिनियर PIला फोन करतोय आणि आरोपीला सोडवण्यासाठी दबाव टाकतोय, आपल्या आमदारकीचा गैरवापर करतोय किंवा आपल्या जे काही आजोबा आहे यांचं काही राजकीय 50-60 वर्षाचं आयुष्य असेल त्या वजनाचा वापर करतोय. ही गोष्ट किती धक्कादायक आहे, किती चिंताजनक आहे. नक्कीच एखाद्या गरीबाला, एखादा दीन दलित शोषित वंचित असेल आणि त्याच्यावर जर पोलिसांनी कुणी अन्याय केला असेल, निष्पाप असेल, त्याच्यासाठी आमदारांनी खासदारांनी प्रयत्न केलेच पाहिजे, कारण कोणावर अन्याय होता कामा नये. पण जो माणूस एखाद्या समाजाला 3 मिनिटात संपवण्याची भाषा करतो, त्यात तो गृहमंत्र्यांना एकेरी भाषा वापरून गृहमंत्र्याला किंवा देवेंद्र फडणवीसांना मातीत गाडण्याची भाषा करतो, अशा माणसाचं समर्थन रोहित पवार कसं करू शकतात हेच राम कदमांनी यामध्ये विचारले. बघा, देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देवमाणूस आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशनमध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत. माननीय विरोधी पक्षनेते, आपल्यालाही चीड येईल. याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत. माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर PIला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? किती जातीयवाचक असता येईल याचा कळस झाला. एक समाज 3 मिनिटात आम्ही संपवू, एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव. अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यात हा योगेश सावंत सापडला. तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, IT सेलचा. त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. तेव्हा अशी परिस्थिती जर राज्यामध्ये उडवली आणि समाजामध्ये राहिला नाही, जातीमध्ये तेढ निर्माण झालं, प्रत्येक जातीचं या राज्यासाठी, या देशासाठी योगदान आहे. कुणी कोणाचं योगदान कमी लेखू पाहत नाही. मी मोठा की तू मोठा, हा मोठा की तो श्रेष्ठ, या भावनेतून राज्य किंवा देश चालूच शकत नाही. हा देश अखंडप्राय देश आणि या देशासाठी संत महात्मे, थोर पुरुष, महापुरुष अनेक लोकांनी या देशासाठी बलिदान दिले, प्राणाची आहुती दिली. त्यांना पण
संसार होते, प्रपंच होते. त्यांनी पण या देशासाठी अनेक स्वप्न बघितले होते. कोवळ्या वयात सुद्धा अनेक थोर लोकांनी या देशासाठी आपली प्राणाची आहुती दिलेली आहे. हे आपण कसं विसरू शकतात? आणि तरी पण आपण निर्लज्जपणे एखाद्या माणसाचं समर्थन करतोय. आणि तो कसा निर्दोष आहे, आणि तो कसा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. बघा काय म्हणताय रोहित पवार. पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा, आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे. त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका. ओपनली मी सांगतोय, कार्यकर्ता आहे ना, त्याने काय चूक केली? एक कुठल्या तरी युट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती, ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही. तिथं जो पत्रकार होता, ज्याने ती इंटरव्ह्यू घेतली, त्याला परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं, त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता. त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता. तेव्हा यांनी शेअर केला की त्या युट्यूबवाल्यांनी त्याची काय मुलाखत घेतली, पण बोलला जे काही बोललं ते अतिशय विघातक होतं, विषारी होतं. आणि या गोष्टीची शिक्षा त्याला नक्कीच झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर तो न्याय होईल. कायद्याने जे काही व्हायचं ते होईल. त्याच्यावर कुठले कलम लावले असतील ते लावले असतील, पण तुम्ही वेगळे चार्ज लावा. तुम्ही ती बोलल्याचं चार्ज कमी करा. त्यांनी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली म्हणून ते चार्ज लावा. म्हणजे पोलिसांना आता रोहित पवार कायदे समजून सांगणार आहे. रोहित पवारांच्या या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटतात. रोहित पवारांना आजही असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आहे. त्याच धुंदीत रोहित पवार आजही दिसतात. त्यामुळं वारंवार अनेक गोष्टींमध्ये रोहित पवारांचं नाव आपण सोशल मीडियामध्ये सुद्धा बघत असतो. एक सुशिक्षित आमदार, शिकलेला सवरलेला आमदार, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि सारख्या काहीतरी फक्त महाराष्ट्राचं नुकसान कसं होईल, या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं काम कसं करता येईल, हेच काम करताना रोहित पवार आपल्याला दिसतात. यांच्याकडून कुठली अपेक्षा करायची? त्यामुळं या गोष्टीचं समर्थन कुणीच करू शकत नाही. आणि मग माझा कार्यकर्ता आहे मला मान्य, ही कुठली भाषा? एका राज्याच्या गृहमंत्र्यासहित अख्ख्या समाजाला मारण्याची भाषा जो माणूस करतो, त्या माणसाचं समर्थन रोहित पवार कसं करू शकतात? म्हणजेच ह्या विधानाला रोहित पवारांचा आणि अप्रत्यक्षरित्या सुप्रियाताईंचा, शरद पवारांचा पाठिंबा आहेत का? खरं तर या गोष्टीचा खुलासा सुप्रियाताईंनी आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा केला पाहिजे. तुम्हाला आमदार व्हायचे, तुम्हाला खासदार व्हायचे, तुम्हाला मंत्री व्हायचे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, देशाचा पंतप्रधान व्हायचे, नक्की व्हा. पण तुम्ही एखाद्या समाजाला मातीत गाडून 3 मिनिटांमध्ये एखाद्या समाजाला तुम्ही मारून तुम्हाला पंतप्रधान व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे. देवेंद्र फडणवीसांचे विचार, तुमचे विचार, त्याच्यामध्ये मतभेद असू शकतात.
आणि दोन पक्षांमध्ये मतभेद असणं साहजिक आहे. विचाराने किंवा कार्याने तुम्ही त्यांना आता हरू शकत नाही. तुमची अवस्था अतिशय बिकट झाली म्हणून तुम्ही कोणाचा तरी कुठल्या तरी समाजाला 3 मिनिटात संपवणार आणि मग तुम्ही खासदार होणार, आमदार होणार. ही गोष्ट अतिशय घातक आहे आणि या गोष्टीची निंदा सगळ्या स्तरावर होते. संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. महाराजांनी या सगळ्या गोष्टी अपेक्षित केल्या नसाव्यात. यात सुधारणा होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुर्तच थांबतो. धन्यवाद.